करूया NPL नारायण प्रीमियर लीगचा चॅम्पियन संघ राहिलाय नायरा 11 संघ आणि त्यानंतर सेकंड क्रमांक आपण पाहिला तर शंभू 11 संघ. चांगली लढती झाल्या कारण दोघांमध्ये 3 लढती झाल्या. शंभू 11 संघानं नायरा 11 संघाला 2 वेळा परास्त केलं परंतु नायरा 11 संघानं फायनल मध्ये त्यांना परास्त केलं. खूप चांगला मॅच राहिला. चॅम्पियन संघ भावेश म्हात्रे यांचा पुरस्कृत केलेला संघ नायरा 11 संघ. त्यानंतर आपण पाहतोय ते सेकंड क्रमांक शंभू 11 संघ. दोन्ही संघ आपण उपस्थित राहायचं. लगेच आपण बक्षीस समारंभ या ठिकाणी करणार आहोत. दोन्ही संघ आपण बसून घ्या. बघा लगेच बक्षीस समारंभ या ठिकाणी केला जाईल. चला लगेच बक्षीस समारंभ होईल. तर विजेता संघ चॅम्पियन संघाचे प्लेयर आम्ही आमंत्रित करतो. व्यासपीठावरती त्यांचा सन्मान केला जाईल. विजेता संघांच्या सर्वप्रथम ऑनर भावेश म्हात्रे यांना आमंत्रित करूया. भावेश म्हात्रे या, आपला सन्मान इथे केला जाईल. त्यानंतर कॅप्टन प्रेमनाथ हजारी. त्यानंतर प्रेमनाथ हजारी, सोमनाथ गायकवाड ज्यांची नावं घेते त्यांनी यायचंय. प्रेमनाथ हजारी, सोमनाथ गायकवाड, सूरज पाटील, भावेश हजारी, ऋतिक पाटील, उमेश पाटील, अंश पाटील, केतन हजारी, पिंटू पाटील, प्रसाद म्हात्रे, पंकज हजारी, उमेश पाटील आणि विशाल चिकनकर. एक एक या लाईन मध्ये. ओके.
अमृत 11 संघाचे ऑनर अमृत पाटील या पण आपला देखील सन्मान होईल. रियांश 11 संघाचे ऑनर निलेश दादा पाटील. निलेश पाटील या रियांश 11 संघाचे ऑनर. ऋणव 11 चे निलेश दादा पाटील आपण यावं. पंच आमचे आज संपूर्ण दिवसभरामध्ये पंचाची भूमिका पार केली या पण आपला सन्मानित केलं जाईल. तर सन्मान केला जातो आमच्या पंचांचा आणि आमचे समालोचक साईनाथ राजे 2 दिवस चांगली भूमिका त्यांनी पार केली. साईनाथ राजे यापर्यंत देखील आपला सन्मान होईल. त्यानंतर आमचे गणेश दादा पाटील या समोर या आपला सन्मान होत आहे. गणेश दादा या. विश्वास दादा आपण देखील यावं आपला देखील सन्मान होईल. तर विश्वास दादा आणि आमचे योगेश दादा पाटील यांचा देखील सन्मान होईल. विश्वास दादांचा सन्मान या ठिकाणी. चला शंभू 11 संघाचे ऑनर अमीर दादा हजारी, निलेश दादा पाटील आणि अमीर दादा हजारी आपण दोघांनी या आपला सन्मान देखील केला जाईल. योगेश दादा पाटील या यांचा देखील खूप मोठं सहकार्य असं क्रिकेट स्पर्धेला. मोठमोठ्या स्पर्धा मोठमोठ्या संघांना पॅक करतात ते योगेश दादा. चला दोघांचा सन्मान इथे केला जाईल. शंभू 11 संघाचे ऑनर आहेत आणि दोघांचा सन्मान केला जातोय. चला डीजे मास्टर आपण डीजे रोशन लाईव्ह टेलिकास्ट. विकेश हजारी या आपला देखील सन्मान होईल. वेतालेश्वर संघाचे ऑनर या आपण. अमृत 11 संघाचे ऑनर कोणी आहेत का या आपण. तर 2 दिवस ज्याचा आवाज व्हॉइस ऑफ रायगड आणि व्हॉइस ऑफ ठाणे एकदा जोरदार आला योगेश मडवी सरांसाठी. जबरदस्त सूत्रसंचालन. त्यानंतर आमचे स्कोरर मित्र रवी दादा. चला या आपण रवी दादा या आपला सन्मान होऊन द्या. तर कैलास दादा पाटील या. कैलास दादा या आपला देखील सन्मान होईल या ठिकाणी. कैलास दादा. पिंटू पाटील या आपला देखील सन्मान होतोय. चला या पिंटू दादा या डबल या. खेळाडू म्हणून तो सन्मान होता. आता ज्यांनी सहकार्य केले खरे तर त्यांचा सन्मान होतोय. अजय पाटील या आपला देखील सन्मान होईल. अजय पाटील. अजय दादा या. बक्षीस समारंभ देखील करायचा आपण सगळ्यांनी या. मान्यवरांनी मान्यवर वर या आपण सगळ्यांनी आपले शुभास्य बक्षीस करायचं आहे. दिनेश दादा पाटील या. खरे तर 40 प्लस खेळाडू मित्रांनो आणि 40 प्लस असून सुद्धा एक चांगला क्रिकेट. चला मान्यवर आपण व्यासपीठावरती या. आपल्या शुभासी ते बक्षीस दिलं जाईल. सर्वप्रथम मॅन ऑफ द मॅच देऊया. शेवटच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच प्रेमनाथ हजारी. शेवटचा मॅन ऑफ द मॅच. नंतर आपण देणार या स्पर्धेमधला बेस्ट फिल्डर.
तर उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक ह्या ट्रॉफ्या आम्हाला पुरस्कृत केल्या स्वर्गीय लहू पाटील यांच्या स्मरणार्थ भालचंद्र पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला ह्या तिन्ही ट्रॉफ्या पुरस्कृत केल्यात आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा अवॉर्ड आपण देत आहोत आणि बेस्ट फिल्डर अवॉर्ड गोज टू द रोशन पाटील. रोशन पाटील ठरलाय उत्कृष्ट नंतर उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमध्ये मित्रांनो सर्वोत्कृष्ट गोलंदाज 10 विकेट त्याने घेतल्या स्पर्धेमध्ये. संपूर्ण स्पर्धेमध्ये तो गोलंदाज ठरतोय सोमनाथ गायकवाड. सर्वोत्कृष्ट गोलंदाज 10 विकेट त्याने घेतलेत. कूलर आणि ट्रॉफी देऊन त्याला आपण सन्मानित करूया. समीरदादा आजारी यांच्या शुभास्ते आपण त्या खेळाडूला देत आहोत उत्कृष्ट गोलंदाज आणि त्यानंतर आम्ही देणार आहोत उत्कृष्ट फलंदाज, कूलर आणि ट्रॉफी या ठिकाणी दिली जाईल. आम्हाला ट्रॉफी पुरस्कृत केले भालचंद्रदा पाटील यांच्या माध्यमातून. सूरजदादा पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला कूलर पुरस्कृत करण्यात आले आणि हे बक्षीस देण्यासाठी जेडी भैया आणि उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमध्ये संपूर्ण स्पर्धेमध्ये 100 तर सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरला या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूने एक चांगला खेळ केला आणि स्वप्नील सेंद्रे. सर्वोत्कृष्ट फलंदाज ज्या खेळाडूने या स्पर्धेमध्ये चांगली बॅटिंग केली आणि खरं तर सगळ्यांची मनं जिंकली. 100+ धाबा या खेळाडूने या स्पर्धेमध्ये कुठल्या आणि तो ठरला या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज. मागच्या वर्षी सिरीज होता, यावर्षी फलंदाजावरती आलाय. याही वर्षाची सिरीज हुकली त्यांची थोडीशी अंतरामध्ये. नक्कीच एक कूलर आम्हाला सूरज पाटील यांच्या माध्यमातून आणि 2 कूलर आम्हाला योगेश दादा पाटील यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आहेत. सूरज अंकुश पाटील, स्वर्गीय अंकुश पाटील यांच्या स्मरणार्थ सूरज दादा यांच्याकडून 1 कूलर होता आणि 2 कूलर आमचे योगेश दादा पाटील. 1 कूलर योगेश दादा पाटील आणि 1 कूलर दुर्गेश दादा पाटील या 2 बंधूंच्या कडून आम्हाला कूलर आलेत. आणि आता देणार आहोत या स्पर्धेमधला मॅन ऑफ द सिरीज. मागच्या वर्षीचा सिरीज स्वप्नील सेंद्रे होता, परंतु या वर्षी ज्या खेळाडून 106 धावा प्लस 6 विकेट म्हणजे या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याचे अंक झालेत 134, 136 झालेत आणि खरं तर तो खेळाडू ठरेल मॅन ऑफ द सिरीज. मॅन ऑफ द सिरीज प्रेमनाथ हजारे. तर यानंतर आपण देणार आहोत रनरअप संघ. 15,000 रुपये आणि रोख्या प्राइज, त्यानंतर भव्य दिव्य अशी समसमणारी ट्रॉफी जी आम्हाला पुरस्कृत केली आहे सन्माननीय सुभाष शेठ पाटील यांच्या वतीने. आणि द्वितीय क्रमांक ठरला या स्पर्धेमध्ये शंभू 11 संघ.
संघ यायचा आपण व्यासपीठावरती आणि आमच्या सर्व मान्यवरांना विनंती करेल की आपल्या सगळ्यांच्या शुभाचे ही ट्रॉफी द्यायची. सर्व मान्यवरांच्या शुभाचे इथे द्वितीय क्रमांक रोख कॅश 15,000 रुपये आणि भव्य दिव्य ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान केला जातोय. तर प्रथम क्रमांकाची ट्रॉफी देण्यासाठी आमचे नारायण संघाचे सर्व खेळाडू आहेत. सर्व खेळाडूने यायचे. सर्व जे नारायण संघाचे खेळाडू आहेत जे प्लेइंग 11-12 मध्ये खेळतात तर सगळ्यांनी या. एकदा सगळ्यांनी या. नारायण संघ, आई गावदेवी नारायण संघ, चला ना वैभव, चला पटापट या. चला सर्व खेळाडू उपस्थित असतील तर सगळ्यांनी या. आणि प्रथम क्रमांक 25,000 रुपये आणि भव्य दिव्य NPL चॅम्पियन ट्रॉफी जी आम्हाला पुरस्कृत केली होती सन्माननीय महेश दादा पाटील यांच्या वतीने आणि चॅम्पियन संघ या स्पर्धेचा नायरा 11 संघ. त्यांची संपूर्ण टीम रोख कॅश प्राइज 25,000 रुपये आणि भव्य दिव्य ट्रॉफी देऊन त्या संघाला सन्मानित केले जात आहे. चॅम्पियन स्पर्धा यावर्षी खूप चांगली पार केली. पुढच्याही वर्षी चांगल्या पद्धतीने पार होईल याची अपेक्षा ठेवूया आणि पुढच्या वर्षी नक्कीच सगळ्यांनी सपोर्ट करा आणि यंदाचं वर्ष समाप्त झालं असं घोषित करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजचा दिवस समाप्त झाला असं घोषित करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.